मस्त सकाळची ना देवपूजा वगैरे झाली होती. छान अशी घरातली कामं पण सर्व आवरली होती. जरा वेळ आराम केला. नंतर आहे ना दुकानावर पण जायचं होतं, पण आहे ना आज भक्तीला मला स्कूलला आणायला जायचं होतं, त्यामुळे लवकर आवरून निघाले होते मी. कारण आज तिला एक्स्ट्रा लेक्चर पण होतं आणि आमच्या दोघींचं आहे ना थोडंसं बाहेर काम पण होतं. ते पुढे सांगतेच मी काय ते. आता गेटवरती तर मी गेले होते लवकर, पण आहे ना 15-20 मिनिटं झाली वाट पाहिली भक्तीची. नंतर मग ती आली. तिला घेतलं, तिला थोडंसं खायला पण घेतलं, कारण एक्स्ट्रा लेक्चर असले ना की भूक लागते तिला जास्त. आता मला जायचं होतं महासेवा केंद्रामध्ये भक्तीचं आणि माझं आहे ना हाफ तिकीटचं जे आहे ना ते काढून घ्यायचं होतं. तेच काढून घेतलं. नंतर समोरच स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथं पण मस्त असं दर्शन घेतलं. आता स्वामी समर्थांचं मंदिर आहे, दुपारच्या टायमाला एवढी शांतता होती ना की काय सांगू. असं वाटत होतं तिथंच 1-1.5 तास आहे ना असं बसून घ्यावं, पण ते काही शक्य नाही. मस्त दर्शन वगैरे घेतलं. नंतर आहे ना स्पोर्टचं दुकान आहे बाजूलाच, तिथे भक्तीला आहे ना छान असं एक जॅकेट बघायचं होतं, ते पाहिलं. मग गेले दुकानावर. तिथं तर काही शूट करता येत नाही. नंतर संध्याकाळी आहे ना घरी आल्यावर मस्त सवसांची ना दिवाबत्ती वगैरे करून घेतलं आणि मन मस्त असं प्रसन्न करून घेतलं. आज तर मी थोडी जास्तच खुश होते, काय माहिती का. असंच होतं, एखाद दिवस थोडंसं नाराजी, एखाद दिवस थोडीशी खुशी. असं देवपूजा वगैरे करून घेतली. नंतर आहे ना मस्त कडक असा चहा करून घेतला. अभिला आणि मी ना चहा पिऊन घेतला. आता आज आहे ना श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे, तर त्यासाठी ना मला संध्याकाळी आमच्याकडे आहे ना म्हणजे असं उपवास सोडायला 5 भाज्या, वरण भात वगैरे असं असतं. तर तुमच्याकडे पण असं काय असतं का? तर तुम्ही श्रावण सोमवारला म्हणजे नाही का श्रावण सोमवार सोडायला तुम्ही काय जेवण करता रात्रीचं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आमच्याकडे ते ना अशा 5 भाज्या असतात, पण आज मला आहे ना गवार आणि आळूची पानं काही भेटलीच नाही, त्यामुळे जेवढं होतं ना तेवढ्यातच मी करून घेतलं. नंतर भाज्या वगैरे सर्व करून घेतल्या. नंतर जेवढी भांडी पडली होती ती पहिले घासून घेतली, कपडे चेंज करून घेतले, कारण ह्या ड्रेसवर आहे ना मला जास्तच गरम होत होतं. नंतर मस्त अशा चपात्या करून घेतल्या आणि भजी तळायची राहिली होती ना ती तळून घेतली. एक साईडला वरण फोडणीला देऊन घेतलं. बघा आता अशा अशा काहीशा भाज्या आहे ना मस्त अशा आम्हाला करायला लागतात सोमवार सोडायसाठी. मस्त नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं, देवाला मस्त नैवेद्य दाखवून घेतला. आता भक्तीला म्हटलं चल बाळा मला नाही का हे झालंय म्हणजे भूक लागली आहे, तर जेवण करून घेऊया. तर चॅनलला सबस्क्राईब